हाय, साधी, सोपी आणि चविष्ट अशी रेसिपी डाळ पालक. बघा, इतकी टेस्टी आणि इतकी हेल्दी. करून बघा आणि खाऊन बघा आणि मला नक्की सांगा की डाळ पालक कसा झाला आहे. चला रेसिपी सांगते मी तुम्हाला. काय काय साहित्य हवं आहे तेच की हो. तुरीची डाळ आणि मुगाची डाळ मी समप्रमाणात घेतली. बघा, याला छान साफ करून 2 पाण्यानं छान धुवून घ्यायची. कुकरला 2 शिट्ट्या घेतल्या मी. डाळ छान शिजून आली. आता वेगवेगळ्या कुकरला वेगवेगळ्या शिट्ट्या घ्याव्या लागतात. तुम्ही बघा तुमच्या कुकरला किती घ्यावं लागतील. आणि तिच्यामध्ये मी टोमॅटो टाकलं आहे आणि पाणी. पालक छान साफ करून धुवून नंतर चिरला. बारीक चिरायचा पालक छान. नंतर त्याला दुसऱ्या भांड्यामध्ये काढून बाजूला ठेवलं आहे. आता खलबत्त्यामध्ये आलं, लसूण आणि जिरे हे छान बारीक करून घेतलं आहे. बघा, बारीक झाल्यानंतर हे पण काढून घ्यायचं आहे. मिक्सरला बारीक केलं की अति बारीक होणार, त्यामुळे खलबत्त्यात बारीक करायचं आबडधोबड. मग गॅसवर कढई ठेवली, त्याच्यामध्ये तेल टाकलं आहे. तेल गरम झालं की जिरे टाकायचे आणि जे आपण आलं लसूण ठेचलं आहे ते टाकायचं आहे. नंतर धने पावडर, तिखट आवडीनुसार घ्या, हळद. याला छान मिक्स करून थोडं पाणी टाकायचं, नाहीतर तिखट जळेल. जे खलबत्त्यातलं पाणी होतं ना तेच टाकलं आहे मी. नंतर थोडा गरम मसाला, त्याच्यामध्ये पालक टाकला आहे. पालक टाकल्यानंतर छान मिक्स करून घ्यायचं. त्याच्यावर झाकण ठेवून 5 मिनटं होऊ द्यायचं आहे. पालक मऊ होऊ द्यायचा आणि नंतरच आपल्याला डाळ टाकायची आहे. पालकाला छान पाणी सुटते झाकण ठेवल्यानंतर, म्हणून त्याला शिजू द्यायचं छान. बघा, आता आपण याच्यामध्ये डाळ ॲड करूया. डाळ आणि टोमॅटो चांगला शिजला आहे. आता याला मिक्स करून घेऊयात. बघा कसे झालं आहे. याला छान मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला जे कुकरमधलं पाणी आहे ना ते टाकून द्यायचं आहे. आता वरनं मीठ. याला छान मिक्स करून घेऊन पुन्हा आपल्याला दुसऱ्या साईडला तडका पॅन ठेवायचा आहे. याला छान तडका देऊयात. तेल टाकून घेऊयात. त्याच्यामध्ये जिरे टाकायचे आहेत. जिरे तडतडले की लसूण आणि मिरची, अख्खा लसूण घेतला आहे मी, आणि तिखट. हे मिक्स झालं आहे की आपल्याला डाळ पालकवर टाकायचं आहे.
झाली की हो आपली रेसिपी तयार. या खायला. कसा झालाय मला नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.